जर आपण पाहिलं आज मी तरी शुभेच्छा द्यायला झाली होती, कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये लढलो आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त जे निकाल या महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसजींना पाहून जे निकाल दिलेला आहे, तर मला वाटते मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीसजीच विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होती आणि शुभेच्छा दिल्या आहे. मात्र कालपासून एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चू कडू म्हणतायत की नवनीत राणांनी माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं, मग समजेल नेमकं काय होतं. त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये. माझं श्रेय तर नाहीच आहे, दादाला एवढंच म्हणन मी कुठे म्हणताय की माझं श्रेय आहे. माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू. पण दादा आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय ना. त्यांनी असं म्हटलं की माझा पराभव करण्याची अवकात तुमची नाही राणा दाम्पत्याची, असंही त्यांनी म्हटलं. हां, जनता जनार्दन ची अवकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकात दाखवून देते. तर मी तर खूप लहान आहे, मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे. तर माझी अवकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चू कडूंनी माझी अवकात काढली आहे. तर एक माझी सैनिकाचे परिवाराची अवकात काढणारे लोकांची अवकात हा लोक दाखवत असतात. त्यांनी असंही म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा, त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो, तुम्ही उभे राहा, आव्हान दिलं. आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात. भाजपमध्ये नेहमीच धक्कातंत्र वापरलं जातं, यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्कातंत्र होईल असं वाटतं का? आम्ही देवेंद्र फडणवीसजींचे सैनिक आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी 2-2.5 वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला झाली आहे. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं वाटतं आजच्या बाईटमध्ये, सूर बदलले काय नाही? अरे देवा, कोणी कौतुक केलं? संजय राऊतनी. बाप रे बाप, मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है. मुझे लगता है, मला असं वाटतं की संजय राऊतजींचे सूर नाही, दिशाही खूप लवकर बदले. संजय राऊत आता शिंदेना म्हणतात, काल शिंदेनी पाठिंबा दाखवलेला आहे, म्हणतात की मोदी शहाचे निर्णय घेतले तो आम्हाला म्हणतात. त्याच्यावर म्हणतात की आता यांना बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायची परवानगी द्यायला नको, कारण की त्यांनी सगळे निर्णय जे ते मोदींना दिलेले. कसं बघतात त्याकडे? रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाही आहे भारतीय जनता पार्टीचे, तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राचे जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे. तर कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकत नाही. अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात, मात्र त्यांना यावेळेस मंत्रिपद मिळावं यासाठी काय? आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे, त्याच्याकरिता आम्ही देवाला प्रार्थना करतो. भाजप सर्वात मोठा पक्ष दिसून येतोय राज्यामध्ये आता सध्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने एकट्याने लढावं अशी मागणी आता पुढे येते, तुमचं काय मत? हे पहा, आम्ही महायुतीची सरकारमध्ये आहे, आम्ही सगळे मिळूनच लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.